कुठे बघा तिकडे बघ सगळे लाईनीतच आहेत. पूर्ण म्हणजे गावातच म्हणजे बोलतात प्रत्येक घरोघरी गणपतीचं आहे सगळं. वडापाव एन्जॉय. हा रे काय आपल्याला मस्त मस्त वाटतं. मूर्त्या बघ पेशवायसारखी बघण्यासारखी आहे. चल चल चल. मूर्त्या बघण्यासारखं आहे. पूर्ण गावातच सगळ्या मूर्त्या आहेत. पण कारखाने किती कारखाने देवी वगैरे पण इकडेच बनवतात ना सगळं. बघ इथे सार्वजनिक गणपती बघ एवढे मोठे एवढे बघ. सगळ्यांच्या घरात प्रत्येकांच्या घरात गणपती. वेगवेगळे. तर आपण ह्या दुसऱ्या कारखान्यावरती आलो आहे. इकडे जाऊन बघू. किती सारे सुंदर सुंदर गणपतीचे रूप आहेत. मस्त सुंदर अशी दत्ताची मूर्ती पेंट करायचं बाकी आहे. आणि पूर्ण शाडू मातीची मूर्ती आहे ही. इतके सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा. सगळे शाडू मातीची मूर्ती. अर्धे पेंट बाकी आहेत. दगडूशेठ आहे बघा. हे सगळे शाडू मातीची मूर्ती आहेत. बाजूला पण बाल गणेशची मूर्ती आहे. इकडे पण सगळं शाडू मातीची आहे. ते सगळं शाडू मातीचे ना. अजून पेंटिंग चालू आहे. ही शाडू मातीची मूर्ती आहे. सिद्धिविनायक स्वामी समर्थ आहे. दगडूशेठचं ही एक मस्त वाटते बसलेले. हे काय रूप आहे बघ लालबागचा राजा. पेशवाई आहे बघ. पेशवाई गणपती. हा मस्त वाटतंय बघ. हे बघ फेटा वगैरे घातलेला एकदम. ते बघ ती एक मूर्ती आहे ना पेंटिंग केली एवढी भारी वाटेल ना. नको नको टिशू नको. एक मस्त वाटतं. बालमूर्त्या मस्त वाटतं. अजून कोणाला छोटा पाहिजे असेल एक बघा. अजून बालमूर्ती मातीची मूर्ती आहे हे ना. हा ही शाडू मातीची मूर्ती. शाडू मातीची मूर्ती आहे. एक नंबर स्वस्त पण आपल्याकडेच. बाल एकदम बाल गणेश मूर्ती आहे. बघ ना
तर एवढं भारी वाटतं ना, असं वाटतं इकडनं जाऊ नको, इतकं भारी वाटतं. एक एक रूप बघा ना, बाप्पाचं रूप आपल्या. बाकी हा तर त्यांना बॉडी कलर मारून ठेवलेली. तो मस्त वाटतो. गणेश मूर्ती. चंद्रावर झोपला. किती मोठा आहे. तो बघ, तो बघ पेशवाई. एक नंबर वाटतो पण. अरे ते सगळे काम चालू आहेत. एक नंबर वाटत. तर खूप सुंदर वाटलं कारखाना वगैरे येऊन. आणि ते दादा पण खूप चांगले होते, म्हणजे खूप चांगले सहकार्य केलं आम्हाला. आणि त्यांच्याकडे आता बुकिंग तर फुल झालेली आहे. आणि ते बोलले की पुढच्या वर्षी याल तुम्ही, पुढच्या वर्षी तुम्हाला ॲडव्हान्स जूनमध्येच बुकिंग करायला लागते. खरंच खूप भारी वाटलं. आता जाऊया, बघूया. चला.